मित्रांनो नमस्कार. आज आपण एकत्र एक छोटासा पण महत्वाचा सराव करूया. काळजी हलकी करण्याचा सराव. यासाठी तुम्हाला ध्यान येणं आवश्यक नाही. कोणतीही विशेष तयारी नको. फक्त आत्ता इथे असा माझ्यासोबत. पहिली गोष्ट, श्वास. हळूच खांदे खाली सोडा. आता नाकातून एक दीर्घ श्वास आत घ्या आणि तोंडातून हळूहळू बाहेर सोडा. हा एकच श्वास खूप काही करतो. तो तुमच्या शरीराला सांगतो, आत्ता सुरक्षित आहे, लढाईची गरज नाही. दुसरी गोष्ट, इथे या. समोर एक बिंदू पहा. भिंतीचा कोपरा, दिव्याचा प्रकाश किंवा हातावरची रेषा. त्याकडे नुसतं पहा. मनाला सांगा, मी आत्ता इथे आहे. हात मांडीवर ठेवा किंवा पोटावर. तो स्पर्श अनुभवा. उबदार आहे का, जड आहे का, फक्त अनुभवा. तिसरी गोष्ट, नाव द्या. आता मनात काय आहे? एका शब्दात सांगा स्वतःला. काळजी, भीती, थकवा, गोंधळ. नाव दिलं की ती भावना थोडी शांत होते. जसा अंधारात दिवा लावला की भीती कमी होते. मित्रांनो, काळजी हा आपला शत्रू नाही. ती एक सतर्कता यंत्रणा आहे. पण कधीकधी ती जास्तच काम करते. प्राचीन काळी वाघापासून वाचण्यासाठी ही यंत्रणा होती. आज वाघ नाही, पण मनात डेडलाईन आहे. अपेक्षा आहेत. न बोललेले शब्द आहेत. आणि मेंदू त्यालाही वाघच समजतो. पण आपण शिकू शकतो. काळजी सोबत राहायला. तिला घाबरायला नको. काळजी 3 ठिकाणी घर करते. पहिलं, शरीरात. खांदे ताठ होतात. जबडा घट्ट होतो. श्वास उथळ होतो. शरीर आधी सांगतं, मग मन विचार करतं. म्हणूनच उपाय आधी शरीरात आहे. श्वास घ्या, स्पर्श अनुभवा. शरीराला सांगा, आत्ता ठीक आहे. दुसरं, वेळेत. काळजी आपल्याला उद्या काय होईल मध्ये घेऊन जाते. जर हे बिघडलं तर, जर ते झालं नाही तर. पण आत्ता तुम्ही इथे आहात. श्वास घेत आहात. हेच खरंय. हेच तुमच्या हातात आहे. तिसरं, अर्थात. काळजी हळूच कुजबुजते. तू पुरेसा नाहीस. तू कोसळत आहेस. आयुष्य वाईट होणार. ती एका क्षणाच्या भावनेला कायमचा निर्णय बनवते. पण लक्षात ठेवा, काळजी म्हणजे आकाशातून जाणारे ढग. ढग येतात, जातात. पण ते आकाश नाहीत. तुम्ही आकाश आहात, ढग नाही. जेव्हा मनात येतं, मला जमणार नाही, हे बिघडणार, तेव्हा आधी म्हणा, आत्ता माझ्या मनात असा विचार येतोय की. हे एकच वाक्य जोडलं की तुम्ही विचाराच्या आत नाही राहत. बाहेर येऊन त्याकडे पाहता. मग तो विचार तुम्हाला नाही ओढत. तुम्ही त्याला पाहता. 3 सापळे जे आपल्याला पुन्हा काळजी तोडतात. पहिला सापळा, काळजी थांबवण्याचा प्रयत्न करणे. जेवढं थांबवाल तेवढी जास्त येते. त्यापेक्षा म्हणा, ठीक आहे तू आहेस, पण मी आधी 2 श्वास घेतो. दुसरा सापळा, शरीर अजून उत्तेजित असताना उत्तरं शोधणे. रात्री विचार करत राहिलात आणि सकाळी सगळं हलकं वाटलं. हे तुम्हाला माहीत आहे. कारण शरीर शांत झालं की मेंदू विस्तृत पाहतो. म्हणून आधी शरीर शांत करा. मग निर्णय घ्या. तिसरा सापळा, वारंवार तपासत राहणे. फोन, बातम्या, मेसेज. सगळं ठीक आहे का? याचा पुरावा शोधत राहणे. पण जेवढं तपासाल तेवढी अनिश्चितता वाढते. त्यापेक्षा ठरवा, मी दिवसातून 2दाच तपासेन. मधल्या वेळेत श्वास घ्या. समोरचं काम करा. आता एक छोटी कृती करूया. मनात 2 विभाग करा. माझ्या हातात आहे आणि माझ्या हातात नाही. जे हातात नाही ते त्या विभागात ठेवा. आत्तासाठी. हे हार नाही. हे शहाणपण आहे. जे हातात आहे त्यातून एक छोटी गोष्ट निवडा. 1 ग्लास पाणी पिणे. खिडकी उघडणे. एक मेसेजला उत्तर देणे. ती गोष्ट आत्ता करा. काळजी सांगते सगळं एकदाच सुटलं तरच बरं वाटेल. पण खरं आयुष्य सांगतं, एक छोटी हालचाल खांदा हलका करते. शेवटी हे वाक्य मनात ठेवा. काळजी येऊ शकते, पण मला तिच्यासोबत जायची गरज नाही. आणि जेव्हा जेव्हा काळजी येईल, फक्त 3 गोष्टी करा.
एक बिंदू पहा. हात कुठेतरी ठेवा. श्वास हळू सोडा. बस, एवढंच पुरे. तुम्ही आज इथे आलात, ऐकलं, सराव केला. हे स्वतःला दिलेली एक भेट आहे. स्वतःला श्रेय द्या. काळजी परत येईल. पण आता तुम्हाला माहीत आहे, घरी परत येण्याचा मार्ग नेहमी असतो. धन्यवाद.